नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आराध्यावर असलेली आपली श्रद्धा हीच संकटातून आपल्याला बाहेर काढत असते किंवा एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये भरत असते. आता बघा ना, आषाढी वारीचे दिवस आहेत. अनेक वारकरी विठू माऊलीच्या नामघोषात पंढरीकडे मार्गक्रमण करतायत. काय शक्ती मिळत असेल, काय ऊर्जा मिळत असेल त्यांना, की जी शेकडो मैल ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पायी पायी चालत ते पंढरीपर्यंत पोचतात आणि विठू माऊलीच्या दर्शनानं धन्य होतात. आजच्या नंदी कट्ट्यावर पुण्याच्या अनघा किल्लेदार यांनी एका कथेतून मांडलेला हा श्रद्धेविषयीचा एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. सुधाकर पंतांच्या घराण्यात पांडुरंगाची भक्ती वारशानंच आलेली होती. त्यांचे पणजोबा आजोबा वारकरी होते. पंढरी आणि विठ्ठल रखुमाईच्या चरणी दोघांनी सेवा अर्पण केलेली होती. सुधाकर पंतांचे वडील वकील होते. त्यांनी नाही केली वारी, पण घरातले इतर पूजाविधी चालीरीती तशाच सुरू होत्या. सुधाकर पंतांची नोकरी फिरतीची होती, पण एकादशीला काहीही करून ते सहकुटुंब घरी यायचे आणि एकादशीला विठ्ठलाची पूजा, आरती, नैवेद्य, प्रसाद यात सुधाकर पंत आणि त्यांच्या पत्नी सुनंदाबाई अगदी मनापासून सामील व्हायचे. आता ते रिटायर्ड झाले आणि त्यांनी गावातच एक स्वतःचं घर बांधलं. मुलं मात्र आपापल्या नोकरीच्या ठिकाणी पांगलेली होती. रिटायर्ड झाल्यानंतर गावात राहिल्यानं त्यांना चालीरीती पूजापाठ करायला सहज जमत होतं. सुनंदाबाईंना सुद्धा हे नवीन रुटीन आवडत होतं. त्यांच्या गावातल्या विठ्ठल मंदिरात विठू माऊलीला द्वादशीला नैवेद्य दाखवण्याचा मान त्यांच्या घराण्यात होता. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पारणं फेडायला सुधाकर पंतांकडे ओळखीच्या लोकांना आमंत्रण असायचं. पूर्वी तर फार धावपळ असायची, पण आता हळूहळू करत बरेच कमी जण यायचे. देवाला पुरणपोळीचा साग्रसंगीत नैवेद्य दाखवून मगच घरी पंगत बसायची. मनापासून आग्रह व्हायचे. सगळेजण प्रसन्न मनानं द्वादशीला एकादशीच्या उपवासाचं पारणं फेडून जायचे. 2-4 दिवस चांगली धूम असायची घरात. सुनंदाबाईंना हे सगळं आठवलं आणि खूप उदास वाटलं. गेल्या वर्षी पुजाऱ्यांनी डब्यातून अगदी मोजका नैवेद्य नेला होता. यावर्षी मुलं येऊ शकली याचंच त्यांना जरा फार बरं वाटत होतं. पण नेहमीची लगबग नाही. त्यांना सतत तोच विचार मनात येऊन उदास वाटत होतं. तरी पण सुनंदाबाईंनी सुनांच्या मदतीनं सकाळी लवकर उठून सोवळ्यात स्वयंपाक केला. पुरण शिजायला ठेवताना त्यांनी हात आखडता घेतला, तरी डाळ जास्तच शिजत घातली गेली होती. सुना बघत होत्या आणि त्यांना सासूच्या मनातली तगमग दिसत होती. काय एक दिवस आलेत. 4 माणसांना प्रसादाला काही बोलवता येत नाही. गेल्या वर्षी तर डबे दिले बांधून. असा नैवेद्य असतो का? पूजेला तर गेल्या वर्षी देवाला हार नाही, फुलं नाही. विठ्ठला, तुलाच काळजी बघ सगळ्यांची. त्यांनी डोळ्याला पदर लावला. धाकटा नातू आजीला रडवेलं झालेलं बघून तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. सोहळ्यातला तो पटू बघून सुनंदाबाईंनी विषय बदलला. सुधाकर पंत, सुनंदाबाई आणि मोठा मुलगा असे गाडीत बसून देवळात गेले. इतर वेळी 2 किलोमीटर अंतरापर्यंत गजबज जाणवायची. आज रस्त्यावर अजिबातच गर्दी नव्हती. तिघं आत गेले. ऑफिसात बसून नैवेद्याची ताटं वाढली, दक्षिणा ठेवली. गुरुजींनी ताटं आत नेली आणि या तिघांनी दुरून दर्शन घेतलं. विठ्ठला, देवा पाव आता. नाही सहन होत हे दुरून दर्शन घेणं, डबे बांधून देणं. सुधाकर पंत हळवे झाले. त्यांनी देवाला हात जोडले. गाभाऱ्यात जाऊन पंढरीनाथासमोर लोटांगण घातलं. आज दुपारी काल्याचं कीर्तन आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवतो रेकॉर्डिंग, गुरुजी म्हणाले. कीर्तन पण दुरूनच, सुनंदाबाई सुधाकर पंतांना म्हणाल्या. गुरुजींनी दिलेला प्रसाद, नारळ, वस्त्र घेऊन ते तिघं मागे फिरले. पार्किंगकडे आले. गाडी देवळाबाहेर होती. देवळाच्या दाराजवळ 4 जणांचं कुटुंब देवाचं दर्शन घेत होतं. सुनंदाबाईंना काय वाटलं कुणास ठाऊक. त्या गाडीतून उतरल्या आणि थोड्या अंतरावरूनच त्यांनी त्या कुटुंबातल्या बाईला नमस्कार केला. नमस्कार, आज आमच्या घरून आणलेलं प्रसादाचं जेवण दिलं तर जेवाल का? असं अगदी हलक्या आवाजात विचारलं. नऊवारी नेसलेल्या मध्यम वयाच्या बाईंना समजे ना काय बोलावं. तिने नवऱ्याकडे पाहिलं. माऊली, आमच्या नशिबात आज तुमच्या हातचं प्रसादाचं जेवण आहे. तुम्ही वाढून द्या. आम्ही घरी जाऊन जेवतो. त्या बाईचा नवरा हात जोडून म्हणाला. सुनंदाबाईंना खूप आनंद झाला. त्यांनी मागच्या सीटवर ठेवलेली एक पिशवी काढली. 6 जणांना पुरेल इतकं अन्न निगुतीनं वेगवेगळ्या डब्यात भरून आणलेलं होतं.
त्याचा सुगंध जाणवत होता. सुनंदाबाईंनी एका पिशवीत ओटीचं सामान ठेवलं आणि त्या पिशवी सकटच त्या बाईंच्या हाती सुनंदाबाईंनी पिशवी दिली आणि वाकून नमस्कार केला. आणि मग सुनंदाबाई गाडीत येऊन बसल्या. गाडी सुरू झाली. मिनिटभरच जेमतेम झाले असतील. त्यांना शेजारच्या सीटवर ठेवलेली विड्याची पिशवी दिसली. त्यांनी मुलाला गाडी वळवायला सांगितलं. मंदिराच्या दाराजवळ कोणीच दिसलं नाही. त्यांनी गाडीतूनच मंदिराभोवती फेरी मारली. चिटपाखरूही नव्हतं. तिघांना आश्चर्य वाटलं. ते चौघे कुठूनही गेले असते तरी पण नजरेस पडायला हवे होते, कारण रस्त्यावर आज अजिबातच गर्दी नव्हती आणि हे 2च रस्ते देवळापर्यंत येत होते. त्यांनी गेटवरच्या सिक्युरिटीला विचारलं तर त्याला हे सगळं ऐकून आश्चर्यच वाटलं. "ओ साहेब, इथे कोणीच नव्हतं आलं. मी पाहिलं की तुम्हाला इथून बाहेर पडताना." "अहो, असं काय करता दादा? आत्ता आईनं पिशवी नाही का दिली?" सुनंदाबाईंच्या मुलानं त्यांना सांगितलं. "त्याला तर समजेस ना." पण सुधाकर पंत समजायचे ते समजले. त्यांनी मुलाला गाडीत येऊन बसायला सांगितलं. "आपला प्रसाद योग्य ठिकाणी पोचला आहे. जास्त चर्चा करू नकोस. चला घरी जाऊ." ते आनंदानं म्हणाले. हे ऐकून सुनंदाबाईंना समाधान वाटलं आणि त्यांनी देवाला हात जोडले. घरी आल्यावर जेवताना हीच चर्चा. सुधाकर पंत म्हणाले, "माझी आजी सांगायची, घरी देवाचं कार्य असेल तर न बोलवता एखादा जेवून गेला तर तो शुभशकून असतो. दरवर्षी असं होतंच असं नाही. शेवटी हे सगळं मान्यावर आहे, ज्याची त्याची श्रद्धा आहे." सुधाकर पंत जेवण संपवून बाहेर येऊन बसले. सुनंदाबाईंना धावपळीमुळे जेवण झाल्यावर शांत झोप लागली आणि त्या गाढ झोपेत असतानाच त्यांना आवाज आला, "माऊली, विडा राहिलाय." त्या खाडकन जाग्या झाल्या. तोच मगासचा माणूस आणि तोच आवाज. सकाळची विड्याची पिशवी देवासमोर ठेवताना त्यांच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली. खरंच, श्रद्धेशिवाय प्रचिती नाही आणि प्रचितीशिवाय अढळ श्रद्धा नाही, याची त्यांना खात्री पटली. श्रोतेहो, श्रद्धेमुळे मनात सकारात्मक विचार येतात, चांगुलपणा वाढीस लागतो आणि त्याबरोबरच माणुसकीची ही शिकवण देते तीही श्रद्धाच. हो ना? तर श्रोतेहो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.